हॅलो मित्रांनो, मी ज्योती मून. कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना? मग मी पण मजेत आहे. तर आज मित्रांनो आम्ही गेलो होतो बाहेर, सेल लागला होता. सेलमध्ये गेलो होतो. तिथे सेलमध्ये एकही नंबरची क्वालिटी नव्हती आणि प्राईस भरपूर होत्या. मग आम्हाला भूक लागली तर आम्ही आलो इथे चायनीज हाऊसमध्ये. चायनीज हाऊसमध्ये आम्ही इथे दिली होती मंचुरियन ग्रेव्ही ची ऑर्डर. तर इथे ते काका बनवायला लागले होते, तोपर्यंत आम्ही इथे बसलो होतो आणि मग मला खूप बोर मारत होतं. तर मग मी काय केलं की ते सगळ्यांचा व्हिडिओ घेतला. तर इथे बघा किती छान व्हेरायटीज असतात खाण्याच्या. चायनीज हाऊस पोलीस स्टेशनजवळ आहे, यवतमाळ पोलीस स्टेशन यवतमाळ इथे. तर चायनीज हाऊस म्हणून नावाने प्रसिद्ध आहे आणि इथे ना एक नंबरची क्वालिटी मिळते. चायनीज असो कुठलंही असो, मंचुरियन असो, राईस असो, काही असो, मंचुरियन राईस असो, नूडल्स असो, इथे भरपूर व्हरायटी मिळतात. तर मग आम्ही दोघीजणी व्हिडिओ घेऊन झाला. मग आम्ही दोघींनी एकमेकीकडे व्हिडिओ घेतला. मग मी मुलगी दाखवली माझी मुलगी म्हणत होती मला, मम्मी एवढं घेऊ नको. मग मी म्हटलं बरं बाई ठीक आहे, तुझ्यापुरते एक प्लेट बोलव. मग आम्ही एक प्लेट घेतली आणि मग बघा किती छान रेसिपी आहे ना, खूप छान दिसायला पण खूप छान आहे. आणि म्हटलं मुलीला, अगं तू चालू करतोपर्यंत आता मुलगी, मग मी म्हटलं की थांब मला थोडासा व्हिडिओ घेऊ दे. मग माझा व्हिडिओ घ्यायचा होता. मग मी काय केलं, मी घेतला त्याचा व्हिडिओ मंचुरियनचा. इतकी सुंदर आणि टेस्टी मंचुरियन बनवली त्यांनी. मुलीला काही आवडत नव्हतं व्हिडिओ घेताना. मग मी व्हिडिओ घेतला आणि व्हिडिओ घेतल्यानंतर मी व्हिडिओ घेतला थोडासा. बघा किती छान दिसत आहे मंचुरियन. आम्ही दोघी बघा, मुलगी रागात आली होती की मम्मी एकदम व्हिडिओ घेऊ नको, लोक आपल्याकडे बघतात. पण लोकांचं काय करायचं आहे, आपल्याला आपलं काम करायचं आहे. ती लोक कुठले आपल्या ओळखीचे असतात, इथे बघतात, घरी जाऊन विसरून जातात. काय नाही, आपलं नाव घेतात, उलट आपली चर्चा होते. चला मग मित्रांनो, आम्ही ते जेव्हा मग मंचुरियन खायला लागलो. बघा आम्ही टेस्ट घेतली, मी घेतला आणि खाऊन बघितलं. इतकं गरम लागलं ना मला, मी खाल्लं तेव्हा. बघा आता मी खाऊन बघते. एक मिनिट थांबा. आता बघा मी खाते. आणि हातात धरून आहे मी. आणि मला ना खूप गरम वाटत होतं, म्हणून मग मी काय केलं, ते थोड्या वेळाने खाल्लं. तर आता मी खाणार आहे. आता बघा, कारण मी दुसरी प्लेट मागितली आणि दुसऱ्या प्लेटमध्ये घेऊन, कारण मला ते गरम गरम खाणं होत नव्हतं, म्हणून मी काय केलं की दुसरी प्लेट मागवली आणि त्या दुसऱ्या प्लेटमध्ये मला दिलं. मी खाल्लं. बापरे, इतकं गरम होतं पण टेस्टही तेवढंच होतं. इतकं सुंदर लागत होतं ना खायला, तोंडात टाकल्याबरोबर ती इरून जात होतं. चला तर मित्रांनो, मग आजच्यासाठी एवढाच ब्लॉग. भेटूया उद्याला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ज्योती म्हणता बाय बाय.